मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आता सायलीला समजावत असते. आता तू आई होणार आहेस, ही खूप मोठी जबाबदारी आहे. तेव्हा आता सायली पटकन म्हणून जाते, तुम्ही सारखं मी आई होणार असं म्हणत नका जाऊ. त्यावरती कल्पना विचारते, का गं? तेव्हा आई हा शब्द खरंच खूप मोठा आहे. ती जबाबदारी मला पेलवणार आहे की नाही माहीत नाही. मला त्याचंच खूप दडपण आले. त्यावरती कल्पना म्हणते, अगं, असे दडपण येण्याचे क्षण बायकांच्या आयुष्यात खूप येत असतात. ती लग्न करून जेव्हा सासरी जाते तेव्हा, नव्याने संसार थाटणार असते तेव्हा आणि आई होणार असते तेव्हा. आणि ह्या दिवसामध्ये मूड पण खूप स्विंग होत असतात. त्यामुळे तू अजिबात कसलंच टेन्शन घेत जाऊ नकोस. मी आहे ना सगळं पाहायला, आणि या स्वेटरच्या रंगाचं तर नाहीच नाही, असं म्हणून ती सायलीला आता आराम करायला पाठवते. तर आता कल्पना म्हणते, मी पांढऱ्या रंगाचाच धागा घेते, म्हणजे बाळ कसं किती गोंडस दिसेल, असं म्हणून ती स्वतःशीच हसते. त्यानंतर सायली आता रूममध्ये येते. तर ती आता अर्जुनच्या लहानपणीच्या फोटोकडे पाहतच राहते. तेव्हा ती आता अर्जुनला म्हणते, सर, आईने आपल्या बाळासाठी स्वेटर विणायला घेतला आहे. आता अर्जुनला टेन्शन येतं. सायली पुढे म्हणत असते, पूर्ण आजींचा राग देखील आता जातोय. घरातील सगळ्यांचे मूड बदलतायत, आपण काय करायचं? तेव्हा आता अर्जुन काहीच बोलत नाही. ते पाहून सायली म्हणते, अहो मी एकटे इथेच बोलतीये आणि तुम्ही काय फक्त हो असं करताय, अहो काहीतरी बोला. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग मी काय करू? मलाच खूप टेन्शन आले. मी सगळ्यांना आता जाऊन सांगू की सायली प्रेग्नेंट होणं शक्यच नाही, कारण की आम्ही दोघे खोटे नवरा बायको आहोत, खरे नवरा बायको नाही आहोत. आणि घरातील सर्वांना हर्ट न करता काय मार्ग काढायचा हेच मला सुचत नाही. आता अर्जुनला आलेलं टेन्शन पाहून सायली ही मनातल्या मनात म्हणते, खरंच अर्जुन सरांना खूप दडपण आहे, मलाच काहीतरी करायला हवं. तर आता दुसरीकडे विपुल हा घरी आलेला असतो. तो सुमनला भाजी निवडण्यासाठी मदत करत असतो. त्या दोघांचं स्वयंपाकाबद्दलच बोलणं सुरू असतं. आता रविराज देखील तेथे बसलेला असतो. तेव्हा तो म्हणतो की तू असं गोड गोड बोलून आणि त्याचबरोबर छान छान गप्पा मारून चुलत सासूचं मन मात्र नक्की जिंकून घेतोस. तेव्हा आता विपुल म्हणतो, हो, मी खरं तर इथे तन्वीला पाहायला आलो होतो, तिला भेटायला आलो होतो, परंतु ह्या काकी जेव्हा स्वयंपाक बनवत होत्या तेव्हा त्यांच्याजवळच मी उभा होतो. खरंच त्यांच्या हाताला खूप छान चव आहे, त्या खूप छान स्वयंपाक बनवतात. तर आता त्या दोघांचं बोलणं असं चालू असताना प्रिया तेथे येते आणि लांबूनच विपुलला पाहते. मनातल्या मनात म्हणते की इथे कशाला आला काय माहीत. त्या किल्लेदार काका बोलणार आणि त्याच्या तालावर ही कठपुतली नाचणार. मला असं वाटतंय ह्या विपुलनेच इथे घर जावई म्हणून माप ओलांडून यावं. मग तू आणि काकू इथे कोशिंबीर करत बसा. तेवढ्यातच आता सुमनचं लक्ष प्रियाकडे जातं. तेव्हा ती विचारते, काय ग तन्वी, तू कधी आलीस? तेव्हा ती म्हणते, हे काय आत्ताच आले मी. ती पुढे येते आणि विपुलला भाजी निवडताना पाहते. तेव्हा आता प्रिया त्याच्यावर हसत म्हणते, काय रे विपुल, तू येणार होतास, मला सांगितलं नाही, एखादा मेसेज तरी करायचा ना. त्यावरती तो म्हणतो, अगं असं अचानक येऊन धडकणं यामध्ये एक वेगळीच मजा असते. तेव्हा तो आता प्रियाला म्हणतो, तू सुद्धा अचानक एखाद्या दिवशी आमच्या घरी धडकून आम्हाला सरप्राईज कर, म्हणजे आम्ही कसं राहतो कसं वागतो हे तुला पाहता येईल. तेव्हा आता प्रिया म्हणते, अरे त्याची काय गरज आहे. तेव्हा रविराज प्रियाकडे पाहतच राहतो. तर आता विपुल म्हणतो, अगं गरज आहे, लग्नाने फक्त 2 माणसं जोडली जात नाही, अख्खं कुटुंब जोडलं जातं. आणि कसं आहे ना, तुझ्या माझ्यात जर काही गैरसमज नसतील तरच आपलं नातं घट्ट होईल. तेव्हा आता सुमन म्हणते, नशीब काढलंस ग तन्वी, तू भाग्य लागतं असा नवरा मिळायला. त्यावरती आता विपुल म्हणतो, तन्वीसारखी बायको मिळायला उलट भाग्य लागतं. आता विपुलचं ते गोड बोलणं पाहून प्रिया मनातल्या मनात विचार करते, याचं गोड बोलणं पाहून मला आता डायबिटीस व्हायला लागली. तर इकडे सायलीला काय करावं सुचत नाही. तेव्हा ती लगेच नर्सला फोन करते आणि म्हणते की मी सायली, अहो मी त्या दिवशी तुमच्याकडे वेगळ्याच कारणासाठी चेक करायला आले होते, पण त्यामध्ये समजलं की मी प्रेग्नेंट आहे. तेव्हा नर्स विचारते, मग काय झालं, प्रेग्नेंट आहात तर? तेव्हा सायली म्हणते, अहो मी प्रेग्नेंट राहू शकत, कारण आम्ही खरे नवरा बायको नाही आहोत. नर्स आश्चर्याने विचारते, काय म्हणताय तुम्ही? तर इकडे सायली म्हणते, हो खरंच मी प्रेग्नेंट नाही राहू शकत. तेवढ्यातच अर्जुन तेथे तो सायलीचं सगळं बोलणं ऐकतो. तिच्या हातातून फोन घेतो आणि पटकन कट करून टाकतो. तेव्हा आता
सायलीवर तो खूप ओरडतो आणि म्हणतो, तुम्ही कुणाला सांगत होतात आपण खरे नवरा बायको नाही आहोत म्हणून? अहो तुम्हाला समजतंय का तुम्ही काय करताय ते? एवढ्या हायपर का होता? मी तुम्हाला सांगितलं ना काहीतरी करू आपण. तेव्हा सायलीच्या डोळ्यात आता पाणी येतं. ती म्हणते, आईंचा दिवसेंदिवस उत्साह वाढत चाललाय. पूर्ण आजी आणि बाबांचा आपल्यावरचा राग कमी होतोय. मी तरी काय करू? अहो ही सिच्युएशन जर अशीच राहिली तर पुढे जाऊन खरंच निराशा पदरी पडणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही जरा रिलॅक्स राहा. मला माहिती आहे तुमच्यासाठी हे खूप मोठं कारण आहे, पण आपण नक्कीच काही ना काही करू, यावर मार्ग शोधूयात. तेव्हा आता ते दोघेही विचार करू लागतात पुढे काय करायचं. इकडे कल्पना आणि विमला या दोघीही किचनमध्ये असतात. तेवढ्यातच आता गुरुजी तेथे येतात. अस्मिता देखील तेथे बसलेली असते. गुरुजी आल्याबरोबरच कल्पना खुश होते आणि विमलाला दूध व केळं आणायला सांगते. तेव्हा आता गुरुजी विचारतात, काय मग अभिषेक वगैरे घालायचा ठरला की काय? तेव्हा आता कारण पण तसं खास आहे असं कल्पना म्हणते. तेवढ्यातच अस्मिता पटकन तेथे येऊन बसते. नक्की काय कारण असेल? तर आता कल्पना म्हणते की गुरुजी आमच्या घरात गोड आनंदाची बातमी आहे. तेव्हा आता गुरुजी म्हणतात, मला वाटलंच होतं नक्की हीच बातमी असणार आहे म्हणून. तेव्हा कल्पना म्हणते, अहो मला चोर ओटीविषयी विचारायचं होतं, कारण चोरोटी भरण्याच्या अगोदरच ही तयारी केलेली बरी. नक्की काय लागतं, मुहूर्त कोणता? तेव्हा आता गुरुजी लगेच मुहूर्त काढू लागतात. तर आता अर्जुन व सायली तेथे येत असतात. सायलीला समजतं की चोर ओटीचा मुहूर्त आता काढण्यासाठी गुरुजी आले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे काय चाललंय चोर चोर यांचं? तेव्हा सायली म्हणते, अहो चोर ओटी म्हणतात त्याला. चोर ओटी नंतर डोहाळे जेवणात आईची ओटी भरतात. म्हणजे कसं, चोरोटी भरल्यानंतर घरातील सगळेजण सांगायला मोकळे की आमची सून प्रेग्नेंट आहे. तुम्ही काहीतरी करा ना सर, प्लीज थांबवा ना हे सगळं, आईंना सांगा ना. तेव्हा अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो. तो कल्पनाजवळ जात म्हणतो, मम्मा अगं आपण हे चोरोटीचं नंतर पाहिलं असतं का, एवढी काय घाई आहे? तेव्हा अस्मिता आता हसू लागते. अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा आता कल्पना म्हणते, अरे नंतर घाई व्हायला नको रे अर्जुन, म्हटलं मुहूर्त काढून घ्यावा. तरीही अर्जुन आता ते काढण्यासाठी नकार देत असतो. तेव्हा कल्पना म्हणते, गुरुजी काढा तुम्ही मुहूर्त. गुरुजी म्हणतात, 3 महिन्यानंतर खूप छान छान मुहूर्त आहे, मी घरी जाऊन तुम्हाला एखादी छानशी तारीख कळवतो. तेव्हा आता कल्पना हो म्हणून सर्वांना सांगते की आपण आता काय करूया, चोरोटी भरल्यानंतर सर्वांना जेवायलाच बोलवू, नातेवाईकांना, आणि त्यांना एकत्रच गुड न्यूज देऊ. तेव्हा चोरोटी आपण आत्ता उद्याच भरायची का, असं आता अस्मिता हसूनच विचारते. तेव्हा आता अर्जुनला तिच्यावर जरा संशय येतो. गुरुजी म्हणतात, असं करता येत नाही. तर अस्मिता म्हणते, छे बाबा असंच व्हायला हवं होतं, म्हणजे खूप छान झालं असतं. अर्जुन अजूनच रागात अस्मिताकडे पाहतो. तर आता दुसरीकडे प्रिया रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यातच तेथे रविराज येतो आणि तिला विचारतो, काय ग तन्वी, तू आज कॉलेजला नाही गेलीस का? तेव्हा आता ती म्हणते, बाबा माझ्या फ्रेंडाने मी ठरवलं होतं की आज कॉलेजला जायचंच नाही, कारण असाइनमेंट कंप्लीट करायच्या राहिल्या आहेत ना, मग घरीच बसून करायच्या. तेव्हा रविराज म्हणतो, बरं ठीक आहे, मला तुला एक विचारायचं होतं, आपण आता सोनाराकडे जाऊयात आणि दिवाळीसाठी एखादी विपुलला अंगठी घेऊयात. तेव्हा आता प्रिया म्हणते, काय अंगठी, आणि त्याला कशाला घ्यायची? तर आता रविराज म्हणतो, नाही दिवाळी आहे ना, घेऊयात काहीतरी त्याच्यासाठी, चल आपण दोघेही जाऊयात, एखादी अंगठी सिलेक्ट करूयात. मनातल्या मनात प्रिया म्हणते, होणाऱ्या जावयासाठी याचा उत्साह किती वाढलाय, मला सोनं करायचं सोडून त्या विपुलला काय गरज आहे करायची? तेव्हा ती म्हणते, आत्ता काय गरज आहे बाबा जायची, आपण नंतर जाऊयात ना. तेव्हा रविराज म्हणतो की नाही बाळा, तुझी आणि त्याची अंगठी एकत्रच घेऊयात आपण, चल उठ पटकन. त्यावरती ती म्हणते, बाबा मला नको आहे अंगठी. तर आता रविराज म्हणतो, हो त्याच्या घरच्यांनाही सांगायला हवं ना. तेव्हा प्रिया म्हणते, हो मी तेच बोलतीये, आपण अजून फॉर्मल बोललोच नाही त्यांच्याबरोबर, आणि तसंही विपुलच्या अंगठीचं मापसुद्धा नाही आहे. तेव्हा आता रविराज म्हणतो, आपण डिझाईन तर सिलेक्ट करून येऊ, मग नंतर विपुलला विचारून त्याच्या बोटाचं माप देऊ. तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा तुम्ही जाणं एकटे. तर रविराज म्हणतो, नाही तू पण यायला हवंस माझ्याबरोबर, असं म्हणून तो तिला घेऊन जातो. दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये असतात. आता अर्जुन म्हणतो, सर्व चॅप्टर माझ्या डोळ्यासमोरून जातोय आता. सायली म्हणते, नक्की काय झालं? तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला समजतंय का, अस्मिता ताई एवढी एक्साइट आपल्याबद्दल कधी नसते, मग आजच एवढी एक्साइट का आहे, तुम्हाला समजतंय का? पुढे तो सांगू लागतो की म्हणजे अस्मिता ताईला माहिती आहे आपली प्रेग्नेन्सी आहे ती खोटी आहे, तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात, आपण खोटे नवरा बायको आहोत,
आहोत हे सत्य तिने किती वेळा घरच्यांसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यामध्ये ती यशस्वी झाली नाही. तसंच तिला प्रेग्नन्सीबद्दल माहीत आहे, तिने हे नाटक केलं असेल. तेव्हा आता सायली म्हणते, अहो नाही, तसं नसेल काही. अर्जुन म्हणतो, नाही, तुम्ही तिची ती एक्साइटमेंट, त्याचबरोबर तिचं ते बोलणं तिथे पाहायला हवं होतं. तेव्हा आता सायली म्हणते, ते त्यांना हेही माहीत असेल की मी प्रेग्नेंट नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आता तिने सांगण्या अगोदर, चुकीच्या पद्धतीने घरच्यांसमोर येण्या अगोदर आपणच त्यांना सांगितलं पाहिजे. तेव्हा आता दोघेही त्या मताशी सहमत होतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता घरातील सगळेजण खुश असतात. मॉम टू बी आणि डॅड टू बी असे पोस्टर सायली आणि अर्जुनकडे देतात. तेव्हा आता घरातील सगळेजण खुश असताना सायली सर्वांना म्हणते की थांबा, मी प्रेग्नेंट नाही आहे. हे ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.